थोडी वाकडी तिकडी, थोडी गोल गरगरीत, कशीही असली तरी खायला अप्रतिम लागणारी कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी. कोण म्हणतं घरात करायला अवघड आहे. अगदी नवशिक्यांना सुद्धा परफेक्ट जमेल अशी जिलेबी आज आपण बनवतोय. याचं प्रमाण आणि टिप्स म्हणाल तर मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत. नमस्कार, युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आज आपण कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी करतोय. आता जिलेबी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. मग ती विकत आणली जाते, विकत आणून ती घरी खाल्लीही जाते. खायला अप्रतिम लागणारी ही जिलेबी घरात करायचं म्हटलं की थोडंसं अवघड वाटतं. पण आज इथं मात्र मी तुमच्यासोबत भरपूर टिप्स सोबत आजची ही रेसिपी शेअर करणार आहे. बरीच वर्ष घरामध्ये मी ही जिलेबी करतेय. शेवटची जिलेबी आम्ही बाहेरची कधी खाल्ली होती ते सुद्धा मला आठवत नाही. ही जिलेबी करत असताना बऱ्याच वेळेला चुकली सुद्धा, तर त्या चुका टाळत परफेक्ट अशी जिलेबी करायला शिकले. आज त्याच टिप्स तुमच्यासोबत शेअर करत इथं मी जिलेबी करते. पटकन सुरुवात करूया कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी करायला. परफेक्ट जिलेबी करण्यासाठी सर्वात आधी साखरेचा पाक व्यवस्थित जमणं खूप गरजेचं आहे. कारण साखरेचा पाक जर पातळ झाला तर जिलेबी मऊ पडते आणि जर साखरेचा पाक खूप जास्त शिजला गेला, घट्टसर असा तयार झाला तर जिलेबी तो पाक शोषून घेत नाही आणि मग जिलेबी एकीकडे आणि साखरेचा पाक एकीकडे असं होतं. तर असं होऊ नये यासाठी जिलेबीचा पाक कसा परफेक्ट करायचा ते पाहूयात. साखरेचा पाक करण्यासाठी एका पॅन मध्ये घ्यायचे 1.5 कप साखर. साखरेचं असं कोणतंच परफेक्ट प्रमाण नाही. तुम्हाला 1 कप घ्यायचे तुम्ही 1 कप घेऊ शकता, 2 कप घ्यायचे तर 2 कप सुद्धा घेऊ शकता. आता जेवढी साखर घेतली असेल त्या साखरेच्या निम्म आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. इथं आपण 1.5 कप साखर घेतली, त्यामध्ये 1.25 कप पाणी घातलेलं आहे. यामध्ये घालायचंय अगदी थोडंसं केशर. केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असल्यास किंवा घरी असेल तर वापरा किंवा स्किप केलं तरी चालेल. एक छोटी लिंबाची फोड यामध्ये घालायची किंवा लिंबू पिळून तुम्ही त्याचा रस घातला तरी चालेल. जिलेबी पिवळी असते त्यामुळे इथं मी ऑर्गॅनिक पिवळा कलर वापरलेला आहे 2 चिमूट. पिवळ्याऐवजी केशरी रंगाच्या जिलेबी हवी असतील तर केशरी रंग वापरला तरी चालेल. आता गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा आहे आणि ही साखर सुरुवातीला आपल्याला विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळली की आपल्याला गॅस कमी करून हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आज इथं आपण 1.5 कप साखरेचा पाक करतोय. साखरेचा पाक तुम्ही कितीही प्रमाणामध्ये करू शकता, पण खूप जास्त पाक केला तर नंतर शेवटी तो शिल्लक राहतो आणि वाया जातो, किंवा मग खूप कमी पाक झाला तर नंतर जिलेबीसाठी तो पुरत नाही. पण 1.5 कप साखरेचा पाक हा अगदी योग्य प्रमाणात तयार होतो. शिल्लक सुद्धा राहत नाही किंवा जिलेबी करताना कमी पण पडत नाही. साखर पूर्ण विरघळल्यानंतर इथे मी गॅस कमी केला आणि एखादा मिनिट हा पाक शिजवून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचंय म्हणजे पाक सगळीकडून एकसारखा व्यवस्थित असा शिजतो. तर पहा, साखर विरघळून पुन्हा 1-1.5 मिनिटं मी याला शिजवून घेतलं आणि आता याचा एक तरी पाक तयार झालाय. स्पॅच्युला असा पाकामध्ये घोळून वर धरला तर याचा शेवटचा थेंब तार धरून खाली पडतो. याचा अर्थ एक तरी पाक तयार झालाय. आता गॅस बंद करूया. पाक चेक करण्याची मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते. स्पॅच्युला पाकामध्ये घोळून असा उभा धरायचा आणि यातला एखादा थेंब आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पुंकर मारून हा पाकाचा थेंब पूर्णपणे गार करायचा आणि 2 बोटांच्या मध्ये घेऊन असं चेक करायचं. तर हे पहा, याची एक तार तयार होतीये पण दुसऱ्या क्षणाला तुटतीये. अगदी एक तारी असाच पाक आपल्याला हवा. खूप जास्त पक्का एक तार न तुटणारा असा पाक करायचा नाही. 2 बोटांच्या मध्ये पाक धरला तर त्याची तार होतीये आणि थोड्या वेळात तुटतीये. या पद्धतीचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा. आता तुम्ही पाहिलं तसे जिलेबीचा पाक करणं खूप सोपं आहे. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे साखरेचा पाक आपल्याला एक तारीपेक्षा थोडासा कमी करायचा आहे, जसा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साखरेचा पाक करताना यामध्ये आपण लिंबू वापरला किंवा लिंबूची छोटी फोड वापरली. यामुळे काय होतं, जिलेबी तुम्ही कितीही वेळ ठेवली तरी त्यावरती साखरेचा थर अजिबात धरत नाही. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जिलेबी आकर्षक दिसावी, अगदी मार्केटमधून विकत आणतो की नाही अगदी तशीच, तर त्यासाठी इथं मी पिवळा कलर वापरलाय. कधी कधी जिलेबी केशरी रंगाची सुद्धा मिळते. तुम्हाला केशरी रंग वापरायचा असेल तर तो वापरला तरी चालेल, किंवा जर रंगच वापरायचा नसेल तर न वापरता सुद्धा तुम्ही ही जिलेबी करू शकता. जे आपण केशर वापरले त्याने सुद्धा पुरेसा रंग जिलेबीला येतो. साखरेचा पाक आपला तयार करून झालेला आहे. आता जिलेबीसाठी आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आज आपण इन्स्टंट जिलेबी करतोय त्यामुळे फार काही कष्ट करावे लागत नाही. बॅटर सुद्धा अगदी चुटकीसरशी तयार होतं. बॅटर कसं करायचं ते पाहूया.
त्यासाठी 1 कप मैदा घ्यायचा आहे। इथं मैदा घेत असताना कपमध्ये दाबून भरून घ्यायचा। आता यामध्ये घालूयात 1 चमचा साजूक तूप। तूप घेत असताना वितळवलेलं किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं घट्ट तूप घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरचं तूप आपल्याला वापरायचं आहे। आज आपण इन्स्टंट जिलेबी करतोय, तर त्यासाठी यामध्ये घालतोय इनो। तर इनोचं संपूर्ण पॅकेट आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। आता हे तूप आणि इनो या मैद्याला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे। आपण तेलाचं मोहन पिठाला कसं चोळून घेतो, अगदी त्या पद्धतीनं हे तूप आणि इनो आपल्याला मैद्याला चोळून घ्यायचं आहे। संपूर्ण तूप मी पिठाला एकसारखं चोळून घेतलं। आता यामध्ये पाणी घालूयात आणि याचं बॅटर तयार करून घेऊ। पाणी पण मी इथं रूम टेम्परेचरचंच वापरलेलं आहे। 1 कप आपण इथं पाणी घेतलंय। पाणी यामध्ये अगदी थोडं थोडं घालायचंय आणि मिसळून घ्यायचंय। या पिठामध्ये आपल्याला एकही गुठळी राहणार नाही, इतकं स्मूथ असं हे फेटून घ्यायचंय। पाणी मात्र अगदी थोडं थोडं वापरा, म्हणजे मग बॅटर फार पातळ होणार नाही। पाणी किती लागेल हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। थोडंसं पाणी घालायचं, तेवढंच पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं, सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आणि पुन्हा यामध्ये पाणी घालायचं। पुन्हा ते पाणी आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायचं। तर हे पहा, या पद्धतीने बॅटर तयार झालं। आज आपण इन्स्टंट जिलेबी करतोय, त्यामुळे पीठ फर्मेट होण्यासाठी ठेवणार नाही, म्हणून आपल्याला हे पीठ साधारण 1 ते 1.5 मिनिटं तरी चांगलं फेटून घ्यायचंय। पीठ फेटून घेतलं, पीठ आपलं तयार झालेलं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, या पद्धतीनं अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी। खूप अगदी घट्ट सुद्धा नाही किंवा खूप पाण्याची धार लागल्यासारखी पातळ सुद्धा नको, किंवा मग बोटाने सुद्धा तुम्ही या पद्धतीनं असं चेक करू शकता। बोटाला पिठाचं पूर्ण कोटिंग बसलं पाहिजे आणि हे बॅटर बोटांवरनं सोडल्यानंतर अगदी पटपट नाही, पण सावकाश असे याचे थेंब पडले पाहिजेत। तर जिलेबीसाठी लागणारं बॅटर आपलं तयार झालं। हे बॅटर तयार करण्यासाठी मला सारख्याच कपाने पाऊण कप पाणी लागलेलं आहे। तुम्हाला एखादा चमचा कमी किंवा जास्त लागू शकतं, पण 1 कप बॅटरसाठी पाऊण कप पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तयार झालेलं जिलेबीचं हे बॅटर आपल्याला आता एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचंय। आता घरी पायपिंग बॅग नसेल तर सॉसची जी बॉटल असते त्यामध्ये हे पीठ ओतून घेतलं तरीही चालू शकतं, किंवा दुधाची जी जाड अशी पॉलिथिनची पिशवी असते त्यामध्ये सुद्धा हे तुम्ही बॅटर भरून वापरू शकता। पायपिंग बॅग मध्ये बसेल इतकं पुरेसं पीठ घालून घ्यायचंय आणि वरच्या बाजूने याला गाठ मारून घ्यायची, म्हणजे जिलेबी गाळत असताना वरच्या बाजूने पीठ बाहेर येणार नाही। तर अशा पद्धतीने जिलेबीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। एका पायपिंग बॅग मध्ये मी ते भरून सुद्धा घेतलेलं आहे। आता जिलेबी आपल्याला तळून घ्यायची। जिलेबी तळायची कशी, तळल्यानंतर ती पाकात कधी घालायची, पाकात किती वेळ ठेवायची, पाकातून कधी काढायची, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, म्हणजे जिलेबी छान रसरशीत तयार होते। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एका पॅन मध्ये तेल गरम करत ठेवायचंय। जिलेबी तळण्यासाठी इथं मी तेल वापरलंय, याऐवजी तुम्हाला तूप वापरायचं असेल तर ते वापरलं तरी चालेल। तळण्यासाठी जे आपण तेल किंवा तूप घेतोय ते एका पॅन मध्ये घ्यायचंय। असं सपाट बुडाचा पॅन घ्यायचा। जर तुम्ही खोलगट कढई जिलेबी तळण्यासाठी वापरलीत ना, तर जिलेबीचा आकार चुकण्याची शक्यता असते। कारण काय होतं, कढईमध्ये तेल जितकं उंचीवरती असेल ना, जिलेबी ज्यावेळेला आपण त्यामध्ये गाळतो त्यावेळेला जिलेबीचा मधला जो भाग असतो ना तो खाली उतरतो आणि जिलेबीचा आकार पुन्हा बिघडतो। त्यामुळे ना जिलेबी अशी सपाट एकसारखी राहावी, यासाठी तेलाची लेवल सुद्धा एकसारखी सपाट असावी आणि जिलेबी तुम्ही जितक्या जाडीची करताय ना तितक्याच जाडीचं तेलाची लेवल असावी, म्हणजे जिलेबीचा लेअर मध्ये खाली उतरत नाही आणि जिलेबी एकसारखी तळली जाते। आता जिलेबीसाठीचं पीठ तयार आहे, तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे, साखरेचा पाक तयार आहे। जिलेबी तळायला घेऊया। आता जिलेबी तळत असताना आपल्याला 2 चिमटे लागतील। पहिला चिमटा आपल्याला जिलेबी तळताना तेलात वापरायचा आहे आणि दुसरा चिमटा आपल्याला जिलेबी पाकात घालण्यासाठी आणि काढण्यासाठी वापरायचा आहे। आपण जी पायपिंग बॅग भरून ठेवलेली आहे याला आपल्याला छोटंसं होल करून घ्यायचं आहे। जिलेबीचा आकार तुम्हाला किती लहान मोठा हवाय त्यानुसार याला आपल्याला होल कट करून घ्यायचं आहे। आता जिलेबी तळायला घेऊयात। तर तळण्यासाठी तेल इथं मध्यम गरम करून घेतलंय। तेल खूप कोमट पण नाही ठेवायचं किंवा धूर निघेपर्यंत कडकडीत गरम पण नाही करायचं। तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय। तेल मध्यम गरम असताना गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि जिलेबी या पद्धतीने गोलाकार हात फिरवत आपल्याला गाळून घ्यायची आहे। तर सुरुवातीला अगदीच पटकन परफेक्ट आकार येणार नाही, थोडा वाकडा तिकडा होईल, पण जिलेबी वाकडी तिकडी खाण्यातच मजा असते। तर जिलेबी आपल्याला या पद्धतीने अशी तेलामध्ये गाळून घ्यायची आहे। गॅस मध्यम ठेवायचा आणि जिलेबी एका बाजूने हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची। खालच्या बाजूने थोडासा सोनेरी रंग आला की जिलेबी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने अर्धा मिनिट याला तळून घ्यायचं। जिलेबी तळून झाली, तेल निथळून घ्यायचंय आणि गरम गरमच आपल्याला पाकामध्ये घालायचंय। तळलेली गरम गरम जिलेबी पाकात घालताना पाकाचं टेम्परेचर मात्र कोमट असावं।
पाक जर गाळ झालेला असेल तर अर्धा मिनिटासाठी गॅस सुरू करून थोडासा कोमट करून घ्या आणि मगच तळलेली जिलेबी त्यामध्ये घाला. आता ही तळून घेतलेली जिलेबी साधारण 30 सेकंद आपल्याला या पाकामध्ये ठेवायची, म्हणजे मग ही गरम गरम जिलेबी कोमट पाक स्वतःमध्ये शोषून घेते आणि छान रसरशीत होते. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आकारामध्ये आपली जिलेबी तयार झाली. आता याला पाकातून निथळून घेऊयात आणि एका चाळणीमध्ये काढून ठेवूयात, म्हणजे एक्स्ट्राचा जो काही पाक असेल तो सुद्धा निथळून जाईल. आणि याच पद्धतीने बाकीच्या जिलेबी सुद्धा तळून घेऊ आणि पाकामध्ये घालू. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. हे पहा, असा गोलाकार हात फिरवत आपल्याला जिलेबी तेलामध्ये सोडायची. हव्या तितक्या जिलेबी तुम्ही एका वेळेला तळून घेऊ शकता. जिलेबी तेलात सोडल्यानंतर खालच्या बाजूने हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची आणि मग पुन्हा पलटवून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा अर्धा मिनिट याला तळून घ्यायचं. जिलेबी खूप डार्क रंगावरती नाही तळायची, नाहीतर मग ती खूप कुरकुरीत होते, कडक होते आणि पाक शोषून घेत नाही. हलक्या सोनेरी रंगावरती जिलेबी तळून झाली, थोडीशी कुरकुरीत झाली की लगेच तेल निथळून काढून घ्यायची आणि गरम गरम जिलेबी आपल्याला पाकामध्ये घालायची. प्रत्येक वेळेला जिलेबी पाकात घालत असताना पाक आपला कोमट असावा. जर तो गाळ झाला असेल तर थोडासा कोमट करून घ्या. तळलेली जिलेबी 30 सेकंदासाठी आपल्याला पाकामध्ये ठेवायचे. पाकातून जिलेबी आपल्याला काढून पुन्हा चाळणीवर ठेवायचे, म्हणजे एक्स्ट्राचा पाक सगळा निघून जाईल. अशा पद्धतीने तयार झाल्या आपल्या कुरकुरीत आणि रसरशीत अशा जिलेबी. जिलेबीचं बॅटर इथं मी पायपिंग बॅग मध्ये भरून घेतलेलं आहे. पायपिंग बॅग मध्ये भरल्यानंतर याला वरून अशी गाठ आपण भरून घेतली. आता जिलेबी तुम्हाला किती जाडीची हवी आहे त्यानुसार याला वरून कट करायचंय. तर इथं मी अगदी नाजूक नाजूक जिलेबी करते, बारीक बारीक. त्या बराच वेळ कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाही. तुम्हाला जर मोठी जिलेबी हवी असेल जाड जाड, तर पुढचं जे होल आहे ते थोडंसं मोठं कट करा, म्हणजे जिलेबी छान जास्त रसरशीत होऊन थोडी मोठी मोठी तयार होईल. पण ती जिलेबी दुपारनंतर थोडीशी मऊ पडायला लागते, कारण साखरेचा पाक त्यामध्ये मुरलेला असतो. अगदी साहजिक आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तशा पद्धतीने मोठी मोठी जिलेबी सुद्धा करू शकता. करायला तर खूप सोपी आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. तुम्ही सुद्धा यापुढे घरी जिलेबी करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.